सरकारने अशी एक गव्हर्नमेंट स्कीम आणली आहे ज्यात तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे कोणताही टॅक्स डिडक्ट न करता तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली अमाउंट आणि त्यावर मिळणारं व्याज यावर 3 एक्झम्पच्या अंतर्गत टॅक्स फ्री अमाउंट तुम्हाला मिळते। बसतोय का विश्वास? नाही? अहो मी सांगते ना, अगदी डिटेल्ड आणि विश्वसनीय, शिवाय ऑफिशियल साइट्सवरून माहिती देणार आहोत। त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील। जर तुमचा व्यवसाय असेल, अगदी भाजी विकण्यापासून ते तुम्ही मोठे कंत्राटदार असाल, शिवाय लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये विश्वास ठेवणारे असाल, तर ही स्कीम तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी आहे। अगदी 500 रुपयांपासून ते 1.5 लाखांपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता। पण जर तुम्ही यामध्ये काही चूक केलीत तर महिन्याचं व्याज तुम्ही गमावू शकता। कोणती चूक हे तर सांगणार आहोतच, पण सोबतच या स्कीमसाठी वयोमर्यादा काय आहे, कुठे फॉर्म भरता येईल, टॅक्स फ्री कशी, सगळं पाहायचंय। वेळ न दवडता लगेच सांगते। त्याआधी अशाच वेगवेगळ्या किफायती स्कीमवर आम्ही दर सोमवारी व्हिडिओ घेऊन येत असतो। तो मिस होऊ नये म्हणून आत्ताच मराठी मूडला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी कादंबरी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत। स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही योजना भारत सरकारने आणली आहे। सगळ्यांना पैसे वाचवता यावेत हा त्यामागचा हेतू। 3 एक्झेम्प्ट म्हणजे तुमची मुद्दलवर मिळणारं व्याज, पण त्यावर टॅक्स नाही। जेव्हा अकाउंटची मॅच्युरिटी होईल तेव्हा जी काही अमाउंट तुमच्या हातात येईल तीही टॅक्स फ्री। तर ही गव्हर्नमेंट स्कीम आहे PPF म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड। हो, PFच्या सिमिलर साऊंड करते। EPF आणि PPF दोन्ही PF साठी आहेत। PF म्हणजे प्रोव्हिडंट फंड। फरक असा आहे की EPF ही तुम्ही जिथे नोकरी करत असाल, उदाहरणार्थ कॉर्पोरेटमध्ये असाल किंवा कुठेही, आणि त्या कंपनीचे 20 पेक्षा जास्त एम्प्लॉई असतील, तर त्यांना एम्प्लॉईच्या सॅलरीमधून 12% PF कट करून द्यावा लागतो आणि जी अमाऊंट रेडी होते ते रिटायरमेंटमध्ये तुम्हाला मिळते। PPF मध्ये तुम्ही दर वर्षाला फक्त आणि फक्त 500 रुपयापासून ते 1.5 लाखापर्यंत 15 वर्षांसाठी पैसे भरता आणि 15 वर्षांनी ते पैसे तुम्हाला मिळतात। मूतखडा नकोसा झालाय, सर्जरीची भीती वाटतेय? अहो आता चिंता सोडा। किडनी स्टोनसाठी नैसर्गिक रामबाण उपाय डिसोकॅल, 1 लाखांहून अधिक रुग्णांचे विश्वासार्ह औषध। फक्त टॅबलेट्स आणि औषधांनी किडनी स्टोन पळवून लावा। Amazon, disocal.in आणि फ्लिपकार्टवर सहज उपलब्ध। आता PPF म्हणजे काय ते तर क्लिअर झालं। आता पाहूया त्याचे फायदे काय आहेत, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि फॉर्म कसा आणि कुठे भरता येईल। PPF म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंडचे फायदे काय आहेत? ही योजना भारत सरकारची असल्यामुळे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात। जसं आधी सांगितलेलं, 3 एक्झेम्प्ट मध्ये कर सवलत मिळते। जमा केलेली रक्कम कलम 80C च्या अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते। तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर जमा होणारं व्याज तेही करमुक्त। 7.1% आत्ताचा व्याजदर आहे, म्हणजे 3 महिन्यांनी व्याजदर बदलू शकतं। सध्या 2022 पासून हाच व्याजदर पाहायला मिळतोय। 15 वर्षांचा लॉक इन पिरियड असल्याने सातत्याने बचत होते आणि रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण किंवा लग्न यांसारख्या मोठ्या खर्चासाठी चांगली रक्कम तयार होते। PPF म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटिंग ID, ॲड्रेस प्रूफ म्हणून लाईट बिल किंवा रेशन कार्ड, 2 पासपोर्ट साइज फोटो। PPF म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड या योजनेसाठी अर्ज कुठे करता येईल? PPF योजनेचं खातं तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे उघडू शकता। ऑफलाईन साठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचंय, सांगितलेले डॉक्युमेंट्स सह। नॅशनलाइज्ड बँक्स उदाहरणार्थ SBI, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, आणि खासगी बँक उदाहरणार्थ HDFC, ICICI किंवा ॲक्सिस बँक। PPF ही स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे जी फायनान्स मिनिस्ट्री आणि RBI रेग्युलेट करतात। पण खातं उघडण्यासाठी फक्त बँक्स किंवा पोस्ट ऑफिस हाच मार्ग आहे। ऑनलाईन खातं उघडण्यासाठी आत्ताच सांगितल्याप्रमाणे नॅशनलाइज्ड आणि प्रायव्हेट बँक्सना संपर्क करावा लागेल। PPF म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड या योजनेचे खाते उघडण्यासाठी वयोमर्यादेबाबत एक खास गोष्ट म्हणजे हे खातं अगदी लहान मुलांच्या नावानेही उघडता येतं। अर्थात 18 वर्षाखालील मुलांच्या बाबतीत पालक किंवा गार्डियन त्यांच्या वतीने खाते चालवतात। 18 वर्षांवरील प्रौढ व्यक्ती मात्र स्वतःचे खाते स्वतः उघडू शकतात। म्हणजेच शालेय वयाच्या मुलांपासून ते अगदी प्रौढांपर्यंत जवळपास सर्व वयोगटासाठी ही योजना उपलब्ध आहे। PPF म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड या योजनेसाठी पात्रता काय आहे?
फक्त भारतीय नागरिकच हे खाते उघडू शकतात. NRIs आणि HUF म्हणजेच हिंदू अनडिवायडेड फॅमिली यांना परवानगी नाहीये. एका व्यक्तीला एकच PPF खाते उघडण्याची परवानगी आहे. आता काही महत्त्वाच्या बाबी. खातं सुरू असताना मध्येच एमर्जन्सी आली, पैसे काढावे लागले तर कसे काढता येतील? शिक्षण किंवा मेडिकल एमर्जन्सी अशा प्रसंगी जेव्हा PPF खात्याला 7 वर्षे पूर्ण होतात तेव्हाच त्यातून काही रक्कम वजा करता येते. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खातं बंद केलं जाईल आणि नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना खात्यात ठेवी चालू ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. मृत्यूमुळे PPF बंद व्हायच्या वेळी खातं बंद केल्याच्या मागील महिन्याच्या शेवटपर्यंत व्याजदर दिला जाईल. PPF योजनेचा वेळेवर इंटरेस्ट मिळवण्यासाठी एक खास ट्रिक आहे आणि ती नक्कीच तुम्हाला माहित नसेल. पहा, PPF योजनेत तुम्ही वर्षाला 500 ते 1.5 लाख इतकी अमाऊंट टाकू शकता. महिन्याला तुम्ही एक अमाऊंट टाकत असाल तर त्याचं व्याज तुम्हाला मिळतं. पण जर तुम्ही ही चूक केली तर महिन्याचं व्याज तुम्ही गमावू शकता. कोणती चूक? तर PPF योजनेच्या नियमानुसार महिन्याच्या 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत तुम्ही पैसे गुंतवायचे आहेत. एक दिवस जरी उशीर झाला म्हणजे 5 तारखेची 6 तारीख झाली तर तुम्हाला त्या महिन्याचं व्याज मिळणार नाही. ही सगळी माहिती इंडिया पोस्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे. विश्वसनीय सोर्समधून माहिती दिलेली आहे. तिथे फक्त PPF नाही तर सुकन्या समृद्धी, KVP, NSC अशा सगळ्या बचत योजना पण दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला व्याज दर, नियम व अटी, मॅच्युरिटी डिटेल्स सगळं एकच ठिकाणी क्लिअर दिसेल. सोबत आपल्या गव्हर्नमेंट सीझन 1 मध्येही आपण अशाच वेगवेगळ्या किफायती स्कीमवर व्हिडिओज केले आहेत. तेही नक्की पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ऑफिशियल लिंक मिळेल. ही लॉंग टर्म शिवाय सेफ इन्व्हेस्टमेंट असणारी योजना तुम्हाला कशी वाटली? तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट करून नक्की सांगा. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो. ते मिस होऊ नयेत म्हणून सबस्क्राईब तर कराच. शिवाय मराठी मूडच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.